भक्ती पितृवचन सेवा प्रती हे जी विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। सत्य बोले मुखे दुखवे अनेकांची दुखे हे जी विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची भगवान हे जी विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधरो पावन झालो वंचनातरी। ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपरम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुर्वाम गंगाविषम नितपालभरशम चिरम जन्मिदम पुण्यधामं करारि हृदयं नमामि नवरदिं नमामि गंगायै शुचिः शीलः समलक्षः समप्रताद्विजीतेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। सद्गुरु गंगाधरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने असणारा हा योग जनार्दन त्र्यंबक पाटील शेटे त्यांच्या पत्नी ताराबाई जनार्दन शेटे त्यांच्या दोघांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहेत। समस्त शेटे परिवार प्राचार्य विजय जनार्दन शेटे आणि त्यांचा सर्व परिवार सौ वत्सलाबाई ज्ञानेश्वर पाटील शेटे, सौ संगीता युवराज पाटील शेटे, सौ कामिनी विजय पाटील शेटे, सौ सोनाली भरत शेटे, श्री संतोष जनार्दन शेटे, सौ अरुणा सोमनाथ पाटील नाईक ओम, त्याचप्रमाणे सौ कामिनी विजय पाटील शेटे आणि विशेषतांचे विजय जनार्दन शेटे सर त्यांनी आपल्या आई वडिलांचं मातृपितृ पूजन अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे। त्याकरता उपस्थित सर्व भक्तगण श्री गणेश शैक्षणिक संकुल कोराळे, श्री जनार्दन त्र्यंबक पाटील शेटे, सौ ताराबाई जनार्दन शेटे यांचं अभिष्ट चिंतन सोहळा, जनार्दन पाटील शेटे यांचं 75 वर्ष पूर्ण होत आहेत अमृत महोत्सव आणि सौ ताराबाई जनार्दन शेटे यांचे 65 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यांच्या चरणची विजय जनार्दन शेटे आणि शेटे परिवार त्यांनी हा योग आपल्या मातापित्यांच्या पूजनाकरिता घडून आणलेला आहे। मातृपितृ पूजन अशा प्रकारचे योग हे फार सद्भाग्य फार कमी लोकांना लाभतं। केवळ जन्माला घालणं एवढं मातापित्यांचं कर्तव्य नसतं। जन्माला तर पशु घालतात, संस्कार देणं हे अतिशय महत्वाचं कर्तव्य आहे।
चांगले संस्कार दिले तर अभिष्ट चिंतन सोहळ्यासारखे कार्यक्रम घडतात, नाहीतर या वयामध्ये घराच्या बाहेर काढून देतात मुलं. बऱ्याच ठिकाणी अशीच अवस्था आहे. दुर्दैवाने अनेक ठिकाणी वृद्धाश्रम खोलायची पाळी आली. अशी अवस्था का निर्माण व्हावी? आई बापाला मुलं सांभाळत नाही, बरं जे न सांभाळणारे ते खूप गरीब असतात असं काही नाही. वृद्धाश्रमामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा, हे आईबाप गरीबाचे आईबाप नाही, संस्कारहीनतेचा हे परिणाम आहे. शास्त्र सांगतं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. ज्या मात्या पित्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार कुलं पवित्रं जन्मीकृता भावसुन्दरा पुण्यवती जते अपार संवत्सर सागरे इदं परे ब्रह्मण्य स्थिता. पवित्र कुल, पवित्र ते कुल, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा प्रकारचे सत्पुत्र जन्माला येण्याकरता मात्या पित्यांचं मोठं कर्तव्य असतं. आणि म्हणून तुकाराम सांगतात, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया. स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे, बहुतेक लोक झोपलेले असतात. बाहेर जागे असतात, जागे बाहेर आत निघे, बाहेरून जागे असतात पण आत झोपलेले असतात. पण आत्महिताच्या ठिकाणी जो जागा आहे, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाच. त्याच्या मात्या पितेला धन्य तुकोबाराय का देतात की त्यांनी संस्कार दिले म्हणून सात्विकता पुत्र झाले. मग केवळ जन्माला घालणे कर्तव्य नाही. एक मुलगा होता, शाळेमध्ये उन्हाळापणा करायचा, चोरी करायची. तरी कोणाचं पेन चोर, कोणाची पेन्सिल चोर, कोणाचं पुस्तक चोर, कोणाचं कंपास चोर. आईने त्याला कधी विरोध केला नाही. आईला वाटतंय बरं घरामध्ये वस्तू येतात काही ना करता. हळूहळू तो मुलगा मोठा झाला, चोरीची सवय गेली नाही, एका गुंडाच्या टोळीत शिरला, मोठे मोठे दरोडे टाकू लागला, अनेक गुन्हे त्याच्या हातून झाले. एक दिवस पोलिसांच्या हाती लागला, अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले, खुनाच्या केसेस झाल्या, सिद्धही झाल्या आणि कोर्टाने निकाल दिला फाशीची सजा. कोर्टाने फाशीची सजा सुनावली. जेलरने त्याला विचारत होती अंतिम इच्छा काय आहे. त्याने सांगितलं माझी अंतिम इच्छा आहे मला आईला भेटायचं. त्याच्या आईला बोलवलं गेलं. फाशीवर जाणार आहे, फाशीवर जाण्याच्या आधी आईला भेटायची इच्छा व्यक्त केली. समोर आई आहे, आई रडत आहे मुलाचा पाहून, मुलगा आईकडे पाहून रडत आहे. मुलगा फाशीवर होता, खूप चांगलं काम करून जात नाही. देशाच्या संरक्षणाकरिता, देशाच्या स्वातंत्र्याकरता अनेकांनी बलिदान दिलं. त्यांच्या मात्या पित्यांना, परिवाराला त्यांचा एक स्वाभिमान आहे. वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबू गेनू यांच्यासारखे हसत हसत फासावर गेले, पण देशाकरिता. एखादा मुलगा देशाकरता जातो, परोपकाराकरता जातो, मात्या पित्यांना दुःख असतं, परंतु त्याचा स्वाभिमान देखील असतो. तर हा फाशीवर चांगलं काम करून जात नाही. एक डाकेखोर, गुंड म्हणून सिद्ध झालेला आहे. चोऱ्या, दरोडे, अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर. अशा अवस्थेत मुलगा एकतर एकुलता एक मुलगा, आणि मुलगा अपराधी वृत्तीचा. एक तर मुलगा आधार होता, तो मुलगाही असा. आई रडत आहे, आईला दोन मुलगा रडत होता. त्या मुलाच्या काय मनात आलं, त्याने आईला एक गालात थापट दिली. त्या ठिकाणी जेलर उभा होता. जेलर म्हणणारे
एक तर आईला भेटायची अंतिम इच्छा तू व्यक्त केली, आईला बोलवलं, आता थोड्या वेळानंतर तो मृत्यू होणार आहे, कमीत कमी अशा वेळेस तरी 2 शब्द प्रेमाचे आपण बोलायला तू आईला नको म्हणालीस. त्याच्यामुळे अशी तप्पा जर मला तेव्हा बसली असती जेव्हा मी पेन चोरला होता, तर कदाचित मी या ठिकाणी चोर झालो नसतो, एका ऑफिसर झालो असतो. माझी चूक आहे मी मान्य करतो, पण ज्या वेळेला मला संस्कार द्यायला पाहिजे त्यावेळेला संस्कार दिले गेले नाही. जेव्हा मी शाळेतून पेन चोरून आणला होता त्यावेळेला आईने जर सांगितलं असतं, हा तो पेन चोरलाय, हा परत घेऊन जा, कोणाचं अशा प्रकारची वस्तू घेऊ नये, चोरी करू नये, असं जर मला समजावून सांगितलं असतं, कदाचित त्या वेळेला मी सुधारलो असतो आणि चांगल्या प्रकारे शिकलो असतो. पण जेव्हा संस्कार मिळाले तेव्हा मला संस्कार मिळाले नाही, आणि म्हणून आज ही माझी परिस्थिती आहे. यात मला दोष नाही असं मी मानित नाही, परंतु संस्कार द्यायच्या वेळेला संस्कार देणं हे माता पित्यांचं कर्तव्य असतं. वेळेवर जर आपण संस्कार दिले नाही तर हे परिणाम समोर येतात. आणि म्हणून मातृपितृ पूजन करण्याकरिता ते संस्कार दिले तरच अशा प्रकारच्या पूजनाचा योग येतो. आणि म्हणून मी आपल्याला धन्यवाद देईल की आपण आपल्या पुत्राला चांगले संस्कार दिले, आणि त्या निमित्ताने हा योग या ठिकाणी घेऊन आलेला आहे. हा आदर्श इतरांनी पण घ्यावा. आपण काय करतो हे एवढं महत्वाचं नाही, जे करतो ते का करतो हे महत्वाचं आहे. कोणतंही कार्य करीत असताना आपला उद्देश शुद्ध असावा. शुद्ध उद्देश असेल तर त्यामध्ये सफलता मिळते आणि समाधान मिळते. आणि इमानदारीने आपलं काम पार पाडणं हीच खरी भगवंताची पूजा असते. पुंडलिकाने पांडुरंगाची भक्ती केली नव्हती, पण त्या कर्तव्याचं पालन केलं, माते पित्यांची सेवा आहे. माते पित्यांची सेवा केली, इतका तल्लीन त्या सेवेमध्ये एकाग्र झालेला होता की प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी, अरे पुंडलिका बाहेर बघ, मी कोण आहे, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. महायोग पीठे तटे भीमरच्या परम पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्त मातंडदण्डं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. हे परब्रह्म पांडुरंगाच्या रूपाने पुंडलिकाच्या दारात उभा आहे. पुंडलिकाने बोलावलं नाही, कर्तव्याचं पालन करणाऱ्याला ईश्वराकडे जावं लागत नाही, ईश्वर त्याच्याकडे असतो. पुंडलिक पांडुरंगाचा गेला नाही, पांडुरंग पुंडलिकाकडे आले. हे कशाचं फल आहे? मात्या पित्यांच्या सेवेचं फल आहे. आणि अशा प्रकारे कर्तव्याचं पालन ही भगवंताची पूजा ठरत असते. त्याकरता सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये तुकोबारायांनी काही उदाहरणं दिली. या सर्व उदाहरणाचा सार एकच आहे, आपल्या वाट्याला कुठलंही कर्तव्य येऊ द्या, कर्तव्य बुद्धीने ते पार पाडा. त्यात निष्कामता असावी, शुद्ध भाव असावा. एखादा शिक्षक शिक्षकाची नोकरी करतोय, शिक्षकाची नोकरी करीत असताना जर खरोखर विद्यार्थी घडवणं हा जर उद्देश असेल तर त्यांनी केलेली नोकरी ही केवळ नोकरी नसून ती देखील भगवंताची पूजा करते. मंदिरात जाऊन पूजा करणं त्या पूजेचा एक अंश आहे. भगवंताची पूजा एवढी सीमित नाही आहे केवळ मंदिरात जाऊन पूजा करणे. सर्वांनाच मंदिरात जाणं शक्य नाही आहे, पण या विद्यालयाच्या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य जे आपण करीत, ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. भूदान आहे, गोदान आहे, सुवर्णदान आहे, अन्नदान आहे, मतदान आहे, रक्तदान आहे, अनेक प्रकारचे दान आपल्याला पाहायला मिळते.
तर त्यामध्ये ज्ञानदान आहे. इतर दानापेक्षा अन्नदानाला विशेष महत्व दिले आहे. कारण अन्नदानामध्ये तृप्ती आहे. अन्नदानामध्ये भोजन केल्यानंतर मनुष्य पुरे म्हणतो. इतर दानात पुरे नाही. सोनं किती दिलं ते मन भरणार नाही, जमीन किती दिलं तरी मन भरणार नाही. आणि म्हणून सर्वभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारोनी, द्रव्य पात्र विचारोनी, द्रव्य पात्र विचारोनी. प्रत्येक जीव माणसाला द्यावं. पण या अन्नदानापेक्षाही महत्व ज्ञानदानाचं आहे. अन्नदानात परम नास्ति विद्या दानं ततोधिकम् अन्नेन क्षणिका तृप्ति यावत जीवंत विद्या. अन्नदानामध्ये तृप्ती आहे, परंतु अन्नेन क्षणिका तृप्ती. दुपारी भोजन केलं, संध्याकाळी पुन्हा भूक लागणार आहे. म्हणजे अन्नाने देखील झालेली तृप्ती ही क्षणिक तृप्ती आहे, परंतु यावत जीवन विद्या ज्ञानाने जीवनाची तृप्ती आहे. संपूर्ण जीवन तृप्त करणार ज्ञान रूपी धन आहे. मग सर्वश्रेष्ठ ज्ञानाला म्हणलेलं आहे. न चोर हरियम न चराज हरियम न भातु भाजम न च भार कार्यम विद्याधनं सर्वं प्रधानम्. नशोर हरियम हे ज्ञानरूपी धन असतं. याचे कोणी चोरी करीत नाही. आपण असं कधी ऐकलं का कोणी म्हणलं की माझ्याकडे खूप ज्ञान होतं पण माझं ज्ञान चोरीला गेलं? असं होत नाही. नचोर हरियम, चोर हरण करणार नाही. नचराज हरियम, किती धन कमवा, सरकारचा इन्कम टॅक्स नाही, बाकीच्या झाला इन्कम टॅक्स आहे. तिथं लपवून तिथं लपवून जर रेड पडली तर फार हाल होतात. तुम्ही ज्ञानरूपी धन किती कमवा, त्याच्यावर रेड पडणार नाही, सरकारचा इन्कम टॅक्स नाही. नचराज हरियम, राजा हरण करू शकत नाही. न भातृभाज्यम, ज्ञानरूपी धन असं आहे की भाऊ त्याचा वाटा मागत नाही. एकत्रित कुटुंब असताना जरी तुम्ही कमवलेलं असेल ना, तर वेगळं निघताना भाऊ जर नाही, आपण एकत्रित असताना कमवलंय, माझा सुद्धा वाटा आहे. पण ज्ञानरूपी धन असं आहे, तुमचं शिक्षण जर MA पर्यंत झालं असेल, भाऊ म्हणे की BA पर्यंत शिक्षण मला देणं मागितलं राहू दे. न भातृभाज्य, तुमच्या ज्ञानामध्ये भावाचा वाटा नाही. नशभार कार्य, सांभाळताना त्रास होत नाही. बाकीचं धन सांभाळताना भीती आहे. पहिलं चोराचं भय, चोराचं नसेल तर पोराचं भय. पोराला माहिती पाहिजे होतं कोणत्या बँकेत किती बॅलन्स आहे, दंडच आहे, निघालो पैसा, निघालो पासबुक. चोराचं पोराचं नसेल तर इन्कम टॅक्स भय. परंतु ज्ञानरूपी धन सांभाळताना अशा प्रकारे कुठलं भय नाहीये. नशभार कार्य सांभाळताना भार होत नाही. आणखी महत्वाची गोष्ट वेळ करते, जर ते दुसऱ्याला दिलं तर कमी होत नाही. इतर धन कसं आहे, तुमच्याकडे आहे, तुम्ही दान केलं तर ते कमी होणार आहे. पण ज्ञानरूपी धन असं आहे की ते दिल्याने कमी होणार नाही. करते वर्धते एव नित्यम, उलट ते वाढणार आहे. जेवढं ज्ञान तेवढं वाढणार आहे. वेग करते वर्धते, वेग करते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधान. जगामध्ये जेवढे काही धन असतील त्या सर्व धनामध्ये श्रेष्ठ धन आहे ते म्हणजे विद्यारूपी धन आहे, ज्ञानाचं दान आहे. आणि या ज्ञानदानाचं कार्य आपण आपल्या शिक्षण
शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करीत आहात हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे आणि हीच खरी भगवंताची पूजा आहे. अतिशय संघर्षातून हे आपण जे उभं केलेलं आहे, गत 2003 मध्ये आपण ही सुरुवात केली आणि बहुतेक शेतकऱ्याचे गोरगरिबाची मुलं या ठिकाणी शिकतात आणि म्हणून हे ज्ञानदानाचं कार्य या ज्ञानदानातून जीवन घडत असतं. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडं आणि आपण घेऊन जाण्याचं कार्य या माध्यमातून करीत आहात आणि हे संस्कार आणि असे संस्कार आपण या संस्कारातून विद्यार्थी करीत आहात आणि आपल्या माता पित्यांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा पूजन करीत आहात. निश्चित आणि अशा प्रकारचा आदर्श इतर तरुणांनी सुद्धा घ्यावा. म्हणून मी सांगत होतो, आपल्या वाटेला आलेलं कुठलंही कर्म असेल ते इमानदारीने निष्काम भावनेने पार पाडलं तर ते भगवंताची पूजा होत असते. मग एखादा शिक्षकाची नोकरी करीत असेल, ज्ञानदान जर मुख्य उद्देश असेल तर त्याने केलेली नोकरी असून ती भगवंताची पूजा आहे. एखादा व्यक्ती राजकारण करीत असेल, राजकारण करीत असताना खरोखर अंतःकरणातून जर समाज सेवा हा उद्देश असेल तर त्याने केलेलं राजकारण हे देखील राजकारण नसून भगवंताची पूजा आहे. आणि हाच खरा अनुभव आहे. तुकोबारांनी हेच काही उदाहरण या अभंगातून दिलेलं आहे. पहिलं उदाहरण दिलं सेवकाचं कर्तव्य. स्वामीचं काम इमानदारीने करणं. पूर्वीच्या काळामध्ये बरेच मोठे मोठे शेठ लोक असायचे, मुनिमजीवर सोडून द्यायचे. ते मुनिमजी सगळं पाहिजे, आता कोणावर विश्वास ठेवावा. सकाळी वेगळं बोलतो, दुपारी वेगळं बोलतो, संध्याकाळी वेगळं बोलतो, रात्री बोलतो, बोलतच नाही. एखाद्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलं असेल तर माझा तसा काही उद्देश नव्हता, तुम्ही तसा अर्थ केला. काही वाणीमध्ये सांगत येत नाही. विश्वास, स्वामीचा सेवकावर एवढा विश्वास असला पाहिजे. स्वामी करता आत्मसमर्पण करणारे सुद्धा सेवक अनेक होऊन गेलेले आहेत. त्याकरता आदर्श उदाहरण जर पाहायचं असेल तर पुराणामध्ये हनुमानजीच आहे. दासत्व निकट हनुमंते प्रिय केले म्हणून देखिले रामचरणा. भगवान रामचंद्राची निष्काम सेवा हनुमानजीने केली. सेवा धर्मयुतम सेवा धर्मयुतम शिखरम श्रीराम प्रियं सदा बुद्धि संगीत वाद्य नृत्य कलशम
बुद्धी संगीत वाद्य नृत्य कलशम वाद्य नृत्य संगीतामध्ये कलशस्थानी सर्व गुण संपन्न असताना देखील सेवाभाव. थोडं ज्ञान आणलं की आपला अहंकार निर्माण होतो महाराज. नवल अहंकाराचे गोठी विशेष की अज्ञानापाठी सज्ञानाचे भूमिकंठी नाना संकटी नाचवी. अहंकार आहे विंचो असतो कधी वर्णन सुभाषितकारांनी सुद्धा वर्णन केलंय. विषवार सहस्रेण गर्भो नायती वासुकी वृश्चकोबिंद मात्रेण ऊर्ध्वमहादिगंगनम. विंचाच्या 1000 पटीने विष सर्पात असतं पण सर्प विनाकारण कसत नाही. विंचाच्या नांगीत थेंब विष असतं पण नांगी मधून पडून नाही जात पण कुठपर्यंत. बरं चालताना कसं चालतो विंचू बाहेर चालताना असं छाती फुगून जातो. पाल आली की विंचाची नांगी पडली कारण विंचाला पाल खाते. ती पाल किती विषारी असते त्या पालीला कोंबडी खाते बघ. तिला खाणारा माणूस कसा असेल बरं. असं या ठिकाणी मला एक सांगायचं आहे. वृषभबिंदू मात्रेनं बुंदभर विष आहे पण अहंकार आहे. त्याप्रमाणे अल्पविद्या परिगर्व शिरोमणी मजा होणे ज्ञानी कोण आहे. अंगी भरे ताजा गोणा श्रीमानिना साधूची हेरणा सोय करी असं ताकद. अल्पविद्या हनुमानजी ज्ञानाचा सागर आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती हो प्रभुजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवना सतनामा. हो ज्ञानाचे गुणाचे सागर आहेत. बलाने अधिक आहेत. 10,000 हत्तीचा बल असणाऱ्या भीमाच्या आणि बलाच्या अहंकाराचा नाश त्यांनी केला. अतुलित बलधाम आहे पण राम प्रभूंची सेवा नम्र आहे. हा जो आहे हा घेण्यासारखा गुण आहे हनुमानजी. रामरायाच्या सेवका सेवेकरता वानर देह धारण केला. झाडाचा पाला खाऊन सेवा केली ही निष्काम सेवा आहे. मग स्वामी का सेवकाचं कर्तव्य कसं असावं सेवाभाव कशी असावी हे जाणून घ्यायचं असेल तर हनुमानजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. दुसरं तर आहे गुरुभक्ती शिष्याचं कर्तव्य. शिष्याचं कर्तव्य आहे गुरुसेवा गुरुभक्ती. सद्गुरूंच्या चरणावर सर्वस्व समर्पित. अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. उपमन्यूचे एक उदाहरण आहे. सौम्य ऋषींच्या आश्रमामध्ये उपमन्यू अध्ययन करीत होता, सेवा करीत होता आणि सद्गुरूंनी त्याच्याकडे सेवा केली. गोपालनाची गाई चालायला दररोज तो गाई चालत जायचा परत यायचा. एक दिवस गुरुजींनी त्याला विचारलं तू खातो काय बरं. त्याच्यासाठी मी भिक्षा मागून करतो. उद्यापासून भिक्षा इथं आणल्याशिवाय खायची. जे काही भिक्षा असेल त्या अगोदर गुरुला अर्पण करायची असते. गुरुने जे दिलं ते स्वीकारायचं असतं. हा शास्त्राचा नियम आहे. असं परस्पर भिक्षा मागणं हे उचित नाही. ठीक आहे.
तर भिक्षा घेऊन यायचा, गुरूंच्या पोळ ठेवायचा. गुरु तर संपूर्ण भिक्षा घेऊन घेतलं, काही देत नव्हतं. तो परत मागायचा तिला. गुरुने मला बरेच दिवस झाले याला भिक्षा मिळत नाही तर याच असं तो सांग. तो काय खातो बरं? तो म्हटलं मी पुन्हा भिक्षा मागतो. ही पद्धत चुकीची, पुन्हा भिक्षा मागतो. भिक्षा बंद झाली. आता भिक्षा बंद झाल्याच्या नंतर तरी तो दृष्टिकोन तो आता काय खातो म्हणत नाही तर मी गाईड करायचा, तो गाईड दूध घेतो. मध्ये आपण गाईचं दूध सुद्धा प्यायचं नाही. गाईचं दूधही बंद झालं. आता काय, त्यानंतर ते गाईचं वासरं जेव्हा दूध प्यायचे त्या वासराचा तो फेस चाटायचा. गुरुने विचार केला अजूनही हा काही एवढा शब्द विसरत नाही. आता तो काय खातो? नाही म्हणजे मी असं तर फेस चाटतो, उद्या पण ते बंद. भूक लागली ना, गाई बरोबर चालायचंय. आता भूक लागली तर पोटात तर काही पाहिजे जठराग्नी शांत करण्याकरता. तिथे काही रुईचे झाड होते आणि ते रुईचे पानं खाल्ले. रुईचे पानं एक खायचं उपयुक्त नसतं, ते विषारी असतं. तर रुईचे पानं खाल्ल्यामुळं त्याची दृष्टी गेली. एकदा पोटामध्ये खायचं नव्हतं आणि ते पानं खाल्ले, त्याचा परिणाम झाला. दृष्टी गेली. दृष्टी गेल्यानंतर तो एका विहिरीमध्ये पडला. सायंकाळी परत आला नाही. सकाळी प्रातःकाळी ज्यावेळेला आपलं सर्व नित्यनेम आटोपल्यानंतर धौम्य ऋषींनी आपल्या इतर शिष्यांना विचारलं, अरे उपमन्यू कुठं आहे? सैंद्र महाराज तो गेला पण परत आलाच नाही. काही विचारायला गेला, शोध घ्या म्हणले. शोध घेण्याकरता गेले, त्याला आवाज दिला तर विहिरीतून होत दिला. त्याजवळ गेला, तो विहिरीत कसं काय पडला? त्याला विहिरीतून बाहेर काढलं. तो अंध झालेला होता, दिसायला मला दिसत नाही, मी अंध झालोय. कारण खायलाच काही नसल्यामुळे मी रुईचे पानं खाल्ली. त्याचा परिणाम, त्याचं विष शरीरामध्ये पसरलं आणि त्याचा दृष्टीवर परिणाम झाला. सद्गुरूंनी आशीर्वाद दिला. अश्विनी कुमारांनी जर दृष्टी दिली आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने सांगितलं आता तुला कुठल्याही प्रकारचं अध्ययन करण्याची गरज नाही, सर्व ज्ञान प्राप्त झालं. यथार्थ सेवेचे फल आहे. सद्गुरूंची कृपा जर संपादन झाली तर ज्ञान सफल होत असतं. आणि कृपा जर संपादन करता आली नाही तर जरी ज्ञान मिळालं तरी ते ज्ञान सफल होत नाही. कारण सद्गुरू दृष्टी देतात. काय दृष्टी देतात? सद्गुरू आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतात. सद्गुरूंची कृपा झाली आणि सर्व ज्ञान प्रकट झालं. ज्ञान ही प्राप्त करण्याची वस्तू नाही, प्राप्त केलेली वस्तू नष्ट होत असते आणि ज्ञान हे प्रगट होत असतं. संत ते प्रगट करतात. प्रगट
सेवा केली. हे बरोबर. तिसरं उदाहरण दिलं पित्याच्या वचनाचं पालन. पितृवचनाचं पालन कसं करावं हे जाणण्याकरता आपल्या डोळ्यासमोर आदर्श उदाहरण भगवान पुरुरामचंद्र. पितृवचनाचं पालन करण्याकरता त्यांनी राज्याचा त्याग केला. दशरथाने एक निर्णय घेतला. दशरथाला आरशामध्ये कानाच्या जवळचा एक केस पांढरा दिसला बरं का. दशरथाने ठरवलं तर सावध झालं पाहिजे. मग रामाचा राज्याभिषेक केला पाहिजे. तुकोबाने सुद्धा सांगतात सांगवाली गोष्टी प्रत्येक चहापेटी जवळ केस पांढरा दिसला. सावधान. केस पांढरे व्हायला लागले माणसाने सावध व्हावं. लोक सावध होण्याऐवजी केस काळे करतात. एकमेकांना पाहू नका. ज्याच्या डोक्यावर आहे तो काय केलं त्यांचं मोकळं पटकन झालं. एकेला नायाकडे खुर्चीवर बसला नाही आणि ज्याला कापायचे का मोजायचे मोडणे इतकेच होते. आम्हाला मोजायचे नाही कापायचे नाही मग करायचं एवढे काळे करे म्हणजे डोक्यावर पाहिजे काही मोकळं पटांगण झालंय. या ठिकाणी दशरथाला सुद्धा आपला केस पांढरा दिसला. दशरथाने ठरवलं नाही आता आपण जबाबदारीतून मुक्त झालं पाहिजे. वशिष्ठांना बोलून घेतलं. रामाचा राज्याभिषेक तयारीला लागा. रामाला निरोप दिला. रामा उद्या तुला राज्याभिषेक होणार आहे. रामाच्या चेहऱ्यावर हर्ष नाही. परंतु रात्रीतून पासा पलटला. रामाचा वनवासात जाऊ लागणार आहे पण चेहऱ्यावर दुःख नाही. आपल्याबद्दल हृदयावर असतं. समजा तुम्हाला निरोप दिला तुमचं तिकीट फिक्स. मोठा लावा जमा घेऊन फॉर्म भरायला गेला. तिथं कळलं तिकीट कट झालं. तिथून चेहरा पाहा. रामप्रभूंचं सांगताय उद्या राज्याभिषेक होणार ही बातमी जरी हर्ष नाही. वनवासात जाण्याचा पुस्तकाचा तरी विशेष नाही. फक्त पितृवचनाचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग. रघुकुलरीत सदाचरी आई प्राण जाय परिवचन न जाय. एका क्षणात राज्याचा त्याग केला पितृवचनाचं पालन करण्याकरता. रघुनंदन मोही गेला.
हसत हसत राज्याचा त्याग केला. पितृवचनाचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग करणे प्रभू रामचंद्र कुठं आणि आपल्या आई बाबाला लाथा मारून घराच्या बाहेर काढून देणे आजचे मुलं कुठं. कारण आजच्या तरुणांनी रामायण, महाभारत, गीता, भागवत अवश्य वाचावे आणि म्हणून संस्कार देणे माता पित्यांचं कर्तव्य आणि कर्तव्याचं पालन हे 4 उदाहरणं तुकोबारांनी प्रथम चरणामध्ये दिलेली आहे. कार्यक्रमानंतर भोजन प्रसाद होणार आहे. मी तर जास्त थांबवणार नाही. बरेच राजकीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आता नामनिर्देश करण्यापेक्षा उपस्थित सर्व संत, महंत, राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व मान्यवर, महाराज मंडळी, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सत्कार हो, 15 मिनिट थांबा. कीर्तन संपल्यानंतर आपण सत्कार करणार. सर्वांनी जागेवर बसून घ्या. मध्ये विक्षेप होईल कार्यक्रमाला. कार्यक्रम आपण फार लांबवणार नाही. 15 मिनिटात आपण संपवणार आहोत. फक्त 15 मिनिट आपण दम करायचंय. कोणी आता उठू नका. सत्काराचा स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन चौथं सेवापती पत्नीचं कर्तव्य. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुने न स्पर्शे.
हे कर्तव्याचं पालन, शिष्याचं कर्तव्य, सेवकाचं कर्तव्य, पुत्राचं कर्तव्य, पत्नीचं कर्तव्य. 4 उदाहरणं दिली. पहिलं स्वामी काज सेवकाचं कर्तव्य, गुरुभक्ती शिष्याचं कर्तव्य, पितृवचन पुत्राचं कर्तव्य आणि सेवापती पत्नीचं कर्तव्य. जे काही कर्तव्य आपल्या वाटेला आलेलं आहे ते कुठलंही कर्तव्य असू द्या, ते जर तुम्ही समर्पण भावनेने जर पार पाडत असाल, मला सांगतो तुम्हाला वेगळी पूजा करायची गरज नाही. हीच खरी भगवंताची पूजा, यापेक्षा दुसरा कुठला अनुभव नाही. द्वितीय चरणामध्ये हे विष्णूची पितृवचन सेवा, हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, यापेक्षा दुसरा कुठला अनुभव नाही आहे. ही खरी भगवंताची पूजा आहे. कर्तव्याचं पालन करणारा मंदिरात गेलंच पाहिजे असं नाही, याचा अर्थ मंदिरात जाऊच नाही असं नाही वाटत. कारण मंदिरात जाऊन पूजा करणं हा सुद्धा पूजेचा एक भाग आहे. नाही जाऊ शकलो पण कर्तव्याचं पालन केलं तरी ती सुद्धा पूजा भगवंताला मान्य आहे. हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. त्यानंतर महाराज सांगतात, आणखी जीवनामध्ये मनुष्याने सत्य वचनाचा आश्रय घ्यावा. असत्य वचनाचा आश्रय घेऊ नये. जीवनामध्ये कुठलीही परिस्थिती निर्माण होत, कोणी निंदा करू द्या, कोणी स्तुती करू द्या, लक्ष्मी येऊ द्या किंवा निघून जाऊ द्या, पण सत्याचा आणि न्यायाचा मार्ग सोडू नये. सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालताना अनेक प्रकारचे अडथळे जीवनामध्ये येतात. ते अडथळे म्हणजे एक परीक्षा असते. कस आपण सोन्यालाच लावत असतो. जर जसं सोनं कसोटीला उतरतं त्याप्रमाणे त्या सोन्याची किंमतही वाढत जाते. आणि म्हणून सत्य वचनाचं पालन करण्याकरता कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी मागे हटू नये. दुसरे मात्र सांगितलं, दुसऱ्याच्या दुःखाने दुःख. एकनाथ महाराज कावडीने पाणी घेऊन येत होते, गंगाजल घेऊन भगवान रामेश्वराचे अभिषेक करण्यात. कावडीने जल ऊन तापत होतं. एक गाढव पाणी वाचून तळमळत होत. नाथ महाराजांना दया आली. कावडीनं आणलेलं जल गंगाजल एकनाथ महाराजांनी गाढवाच्या तोंडात ओतलं. एकनाथ महाराजांच्या सोबत काही ब्राह्मण मंडळी होते. म्हणजे महाराज एवढ्या लांबून तुम्ही कावडीने जल आणलं अभिषेक करण्याकरता, गाढवाला बसून गेलं. नाथ महाराज म्हणले, मला माझा रामेश्वर गाढवात दिसतोय. एक जीव पाण्यावाचून तळमळतोय आणि माझ्याजवळ पाणी आहे. अशा वेळेला त्या पाण्याला काय खाऊ? जर पाण्यापासून तळमळणाऱ्या जीवाकरता त्या पाण्याचा उपयोग झाला नाही तर त्या पाण्याचा सदुपयोग झाला असं मला वाटत नाही. आणि तळमळणाऱ्या जीवाला पाणी न देता त्या जलाने जर मी अभिषेक केला, निश्चित माझे भगवान रामेश्वर तो माझा जलाभिषेक स्वीकारणार नाही. काही प्रत्येकाचं पहिलं कर्तव्य आहे, एखादा दुःखी प्राणी असताना आणि त्याला गरज असताना आणि ती वस्तू आपल्याला उपलब्ध असताना जर आपण त्या वस्तूचा विनियोग गरज असणाऱ्यांकरता केला नाही तर त्यासारखं दुर्दैव काही नाही. आणि म्हणून
एकनाथ मामला गाढवात भगवान दिसला, नामदेव महाराज कुत्र्यात भगवान दिसला. एक कुत्र्याने नामदेव महाराजांची पोळीच पळवली. नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन मागा बघतात, हे भगवान तूप खाऊन खा. आणि सर्वत्र भगवत दर्शन ही भक्तीची परिपूर्ण अवस्था आहे. हे समजते श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उरला म्हणून भक्ता माझी राव ज्ञानिया तोची. म्हणून महाराज सांगतात दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी व्हावं आणि त्या दुःखातून मुक्त करण्याचा प्रयत्न करावा. हे महाराज तृतीय चरणामध्ये सांगतात. दुःख व्हावं, त्याला दुःख मुक्त करण्याचा प्रयत्न करावा, सत्य वचनाचा स्वीकार करावा. हे तत्व जर आपल्या जीवनामध्ये आले तर असा मनुष्य जीवनात कधी विचलित होणार नाही. जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल प्रसंग येत असतात, उतार चढ येत असतात, पण कितीही प्रतिकूल प्रसंग निर्माण झाले तरी विचलितता येणार नाही. कारण बुद्धीमध्ये निश्चय निर्माण, निश्चयात्मक बुद्धी निर्माण होईल. आणि एकदा निश्चयात्मक बुद्धी निर्माण झाल्याच्या नंतर हीच जीवनाची खरी सफलता आहे. शेवटच्या चरणामध्ये महापूजा अनुभव नाही. सत्य बोले मुखे दुखे आणि गांचे दुखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. या ठिकाणी या आदित्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व मान्यवर, समस्त शेटे परिवार, श्री जनार्दन त्र्यंबक शेटे, सौ ताराबाई जनार्दन शेटे यांचं असणारं अधिष्ठ चिंतन सोहळा, त्यांचे चिरंजीव प्राचार्य
विजय जनार्दन शेटे, मामाश्री समस्त शेटे परिवार आणि खूप आपल्या मातापित्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याकरता जो सुंदर अशा प्रकारचा उत्सव आपण साजरा केला. निश्चित इतर तरुणांनी देखील हा आदर्श घ्यावा, मातापित्यांचं पूजन करण्याचा आणि त्यांना देता येईल तो आदर देण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि त्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व भक्तगण, सर्व संत, महंत, आरत मंडळी, गायक, वादक, भजनी मंडळ, सर्व बाळ गोपाळ काळकरी आणि सर्व मान्यवर सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि